भीमा कोरेगाव हे नाव ऐकलं की काय आठवतं? एक गाव? हो, पण ते फक्त एक ठिकाण नाहीये. ते आहे एक प्रतीक, एक खूप मोठं प्रतीक. संघर्षाचं, स्वाभिमानाचं आणि इतिहासाच्या एका अशा पानाचं जे आजही लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे. चला तर मग या प्रतीकाची गोष्ट जरा जवळून पाहूया. दरवर्षी 1 जानेवारीला इथलं चित्र काहीतरी वेगळंच असतं. अक्षरशः जनसागर लोटलेला असतो. लाखो लोक एकाच ठिकाणी जमतात. पण का? इतकी गर्दी, इतके लोक इथे नेमके का येतात? यामागे नक्की काय गोष्ट आहे, काय इतिहास आहे? हाच तो प्रश्न आहे की नेमकं काय आहे ह्या 1 जानेवारीचं महत्त्व. काय येतायत इतके सगळे लोक भीमा कोरेगावला? चला, या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला थोडं मागे जावं लागेल, इतिहासात. तर गोष्ट आहे 1818 सालची. एक निर्णायक लढाई, म्हणजे विषम परिस्थितीतला एक संघर्ष. आजपासून साधारण 200 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. याच ठिकाणी एक अशी लढाई झाली जिने फक्त एका राजवटीचं भविष्य नाही, तर समाजाच्या रचनेवरही खूप मोठा परिणाम केला. तर ही लढाई आहे भीमा कोरेगावची. तारीख होती 1 जानेवारी 1818. म्हणजे आता हे चित्र बघा. एका बाजूला होती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, जी हळूहळू संपूर्ण भारतावर आपलं वर्चस्व निर्माण करत होती. आणि त्यांच्या विरोधात उभे होते मराठा साम्राज्याचे शेवटचे पेशवे बाजीराव दुसरे. ते आपलं साम्राज्य वाचवण्यासाठी लढत होते. पण गंमत अशी होती की ही काही बरोबरीची लढाई नव्हती, अजिबातच नाही. पेशव्यांकडे बघा, हजारो सैनिक, घोडदळ, पायदळ, एक अवाढव्य सैन्य होतं. आणि त्यांच्यासमोर ब्रिटिशांची फौज, अगदीच छोटी, मूठभर सैनिक. म्हणजे कोणीही सांगितलं असतं की ह्या लढाईचा निकाल काय लागणार, सगळं स्पष्टच होतं. पण झालं मात्र भलतंच. जे अपेक्षित होतं तसं काहीच घडलं नाही. त्या मूठभर ब्रिटिश सैनिकांनी पेशव्यांच्या त्या अवाढव्य फौजेला फक्त रोखलंच नाही, तर जवळजवळ 12 तास त्यांना तिथे अडवून ठेवलं. विचार करा, 12 तास. हा एक खरंच अविश्वसनीय विजय होता. आता प्रश्न हा की हा विजय कसा शक्य झाला? या अविश्वसनीय शौर्याचं श्रेय कोणाला जातं? या सगळ्याच्या मागे कोण होतं? तर याचं उत्तर एका आकड्यात आहे. आणि तो आकडा म्हणजे 500. हे 500 सैनिक ते होते महार समाजाचे. हो, ब्रिटिशांच्या त्या छोट्या तुकडीचा ते एक महत्त्वाचा भाग होते. आणि हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की त्या काळात पेशवाईमध्ये त्यांना अस्पृश्य मानलं जायचं, खूप वाईट वागणूक मिळायची. त्यामुळे त्यांच्यासाठी ही लढाई फक्त ब्रिटिशांची नव्हती, ती होती त्यांच्या स्वतःच्या आत्मसन्मानाची लढाई. जातीय भेदभावाविरुद्धचा एक लढा होता तो. आणि म्हणूनच त्यांच्या शौर्याने या लढाईचे चित्रच पालटून टाकले. आता बघा, ही लढाई झाली आणि मग काळ पुढे सरकत गेला. इतिहासाच्या पुस्तकात कुठेतरी ही एक नोंद राहिली. पण 100पेक्षा जास्त वर्षांनंतर एका व्यक्तीने ह्या घटनेकडे पुन्हा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि तिला एक पूर्णपणे नवीन अर्थ दिला, एक नवी ओळख दिली. ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे बघा, 1818 मध्ये ही लढाई झाली आणि त्यानंतर तब्बल 109 वर्षांनी म्हणजे 1927 साली डॉक्टर आंबेडकरांनी या जागेला भेट दिली. आणि त्यांची ही एक भेट एक ऐतिहासिक वळण ठरली. तो दिवस होता 1 जानेवारी 1927. डॉक्टर आंबेडकर तिथे गेले. भीमा कोरेगावच्या त्या विजयस्तंभाला त्यांनी अभिवादन केलं. त्या शूर महार सैनिकांच्या स्मृतीला आदरांजली वाहिली. आणि ही काही साधीसुधी भेट नव्हती. खरं तर हा एका नव्या पर्वाचा, एका नव्या विचाराचा प्रारंभ होता. या एका भेटीने त्या जागेचा संपूर्ण अर्थच बदलून टाकला. कारण डॉक्टर आंबेडकरांनी या लढाईकडे फक्त ब्रिटिशांचा पेशव्यांवरील विजय म्हणून पाहिलं नाही. त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता. त्यांच्या मते हा विजय होता शोषणाविरुद्ध, अन्यायाविरुद्ध दिलेल्या लढ्याचा. हा विजय होता जातीय भेदभावाला दिलेल्या एका सणसणीत उत्तराचा. त्यांनी याला एका आत्मसन्मानाच्या लढाईचं प्रतीक मानलं. आणि इथूनच भीमा कोरेगाव हे स्वाभिमानाचं प्रतीक बनलं. डॉक्टर आंबेडकरांच्या त्या भेटीचा हा एक चिरस्थायी वारसा आहे. म्हणजे बघा, एक लढाईचं मैदान ते एका तीर्थक्षेत्रासारखं बनलं. पण हे होतं नक्की कसं? म्हणजे एखादी जागा, एखादी घटना प्रतीक कशी बनते? चला, हे जरा सोपं करून समजून घेऊया. हे आपण ना 3 सोप्या पायऱ्यांमध्ये समजू शकतो. पहिली पायरी, एक ऐतिहासिक लढाई घडते, झालं. दुसरी पायरी, डॉक्टर आंबेडकर येतात आणि त्या लढाईच्या अर्थाची एक नवी मांडणी करतात, त्याला एक नवा दृष्टिकोन देतात. आणि मग तिसरी पायरी, या नव्या अर्थामुळे ते ठिकाण दलित समाजासाठी प्रेरणा आणि स्वाभिमानाचे खूप मोठं प्रतीक बनतं.
तर डॉक्टर आंबेडकरांच्या त्या भेटीनंतर भीमा कोरेगाव म्हणजे काय, ते फक्त एका लढाईचं स्मारक नाही राहिलं. ते प्रतीक बनलं स्वाभिमानाचं, समानतेच्या आग्रहाचं आणि आपल्या हक्कांसाठी लढत राहण्याच्या संघर्षाचं. आणि आत्ता आपल्याला त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय. आठवतंय की इतके लाखो लोक इथे का जमतात? तर ते केवळ एका जुन्या लढाईची आठवण काढायला येत नाहीत. ते येतात बाबासाहेबांनी दिलेल्या त्या विचारधारेला, त्या स्वाभिमानाच्या आणि समानतेच्या विचाराला सलाम करायला, त्या संघर्षातून एक नवी प्रेरणा घ्यायला. शेवटी भीमा कोरेगावची ही सगळी गोष्ट आपल्याला काय सांगते? ती हेच सांगते की इतिहास हा फक्त दगडांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये नसतो. तो जिवंत राहतो माणसांच्या मनात, त्यांच्या विचारांमध्ये. कोणतीही घटना एकदाच घडते, पण जेव्हा त्याला एका मोठ्या विचाराची जोड मिळते तेव्हा तिची प्रेरणा पिढ्याने-पिढ्या टिकून राहते. तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हाच आहे की एखादी ऐतिहासिक घटना प्रतीक बनते तरी कशी?